नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. पृथ्वीराज मोहोळ हा 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला. स्पर्धेतील अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ यानं महेंद्र गायकवाडला पराभूत करत मैदान मारलं. महाराष्ट्र केसरी म्हणून विजय मिळवलेल्या पृथ्वीराज मोहोळला अजित पवारांच्या हस्ते चांदीची गदा देण्यात आली. त्यानंतर उपस्थित पैलवानांनी पृथ्वीराजला खांद्यावर उचलून जल्लोष केला. अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं मैदान सोडलं. सामन्यात 1-2 असे गुण मिळाल्यानंतर महेंद्रनं मोहोळला मिळालेल्या गुणावरती आक्षेप घेतला. मग महेंद्र गायकवाड मॅटवरनं निघून गेला. त्यामुळे पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित झाला. अहिल्यानगरमधील 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान मोठा गोंधळ झाला. गादी गटातनं पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंच दत्ता माने यांची कॉलर पकडत जोरात लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलं आणि या घटनेनंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं. शिवराज राक्षेनं घातलेल्या राड्यानंतर त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत पंचांनी मैदानावरती ठिय्या मांडला. जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मैदानावरून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा पंचांनी घेतला. पंचांनी आमच्यावरती अन्याय केला, पंचांचा निर्णय चुकीचा आहे असा आरोप शिवराज राक्षेनं केला. माझी पाठ टेकलीच नाही असाही दावा शिवराज राक्षेनं केला. तसंच सामन्याचा रिप्ले दाखवा अशी मागणी त्यानं केली. माझी पाठ टेकलेली असेल तर पराभव मान्य करतो. आम्ही कुस्तीसाठी वर्षभर मेहनत करतो. ही मेहनत पंचांना माहिती नसते. पंच काहीही निर्णय देऊन बाजूला होतात असा आरोप शिवराज राक्षेनं केला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पराभवानंतर शिवराज राक्षेनं मोठा राडा केला. दरम्यान शिवराजच्या पराभवाचा निर्णय अमान्य असून पंचांनी जाणून बुजून चुकीचा निर्णय दिला असा थेट आरोप काका पवार यांनी केला. पृथ्वीराज मोहोळ यानं पराभव केल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचावरती पराभवाचं खापर फोडलं. त्यानं पंचाला लाथ मारल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी राक्षेला अडवलं. पुण्याच्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरेंनी उपस्थिती लावली. यावेळी अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो पण आम्हाला फक्त तिरस्कार मिळतो असं मिश्किल विधान राज ठाकरेंनी केलं. शहरातील मराठी माणसाचं अस्तित्व आपण टिकवायला हवं. आपण आपल्या मराठी भाषेवर ठाम राहिलं पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. मराठी माणूस बेघर होताना दिसतोय हा विकास नाही. प्रगतीच्या नावावर घरं जाणं हा विकास नाही. हिमाचल आणि आसाममध्ये भारतीय असून सुद्धा जमिनी घेता येत नाहीत, मग महाराष्ट्रात का घेता येतात असा सवाल राज ठाकरेंनी केला. टीका करणं, वायफळ बोलणं हे आता सामनाचं ध्येय झालंय. उबाटा पक्षाला नीतिमत्ता राहिलेली नाही. त्यांना चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही अशा शब्दात संजय शिरसाट यांनी सामनाच्या रोखठोकमधल्या दाव्यावर टीका केली. संजय राऊतांना एकनाथ शिंदेव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. ठाकरेंनी राऊतांना त्यांच्या क्षमतेबाहेरचं इतकं मोठं इंजेक्शन दिलंय की ते अजूनही कोमातनं बाहेर पडत नाहीत असा खुचकतोला आमदार किशोर पाटलांनी लगावला. सामनाचं हे कामच आहे. ते दुखावले गेले त्यामुळे सामन्यातनं आरोप करणं साहजिक आहे. दुपडी माजवण्यासाठी असे आरोप केले जातात अशी प्रतिक्रिया संजय सावकारी यांनी दिली. दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आली. दिल्लीतल्या 23 मतदारसंघात अजित पवारांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. आगामी निवडणुका मुक्त वातावरणात आणि निष्पक्ष व्हाव्यात यासाठी काँग्रेसनं एक टीम तयार केली. ही टीम निवडणूक आयोगाच्या कामकाजावरती लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्रातनं नितीन राऊत यांचा या समितीमध्ये समावेश आहे. चांगलं काम करणं सुद्धा वाईट असतं हे मला कळून चुकलंय. कोण कोणासोबत जाईल आणि कोणाचा प्रचार करावा लागेल हे सध्याच्या राजकीय परिस्थितीवरनं सांगणं अवघड आहे असं म्हणत राम शिंदेंनी विधानसभेतल्या पराभवावरती भाष्य केलं. या सरकारला वाटतं की आम्हीच राजा आहोत आणि जनता प्रजा आहे. सोन्याचा मुकुट घातला की पितळ्याचा, यातून तुमची मानसिकता समोर येते असा खुचकतोला नाना पटोलेंनी लगावला. बावनकुळेच्या सोनेरी मुकुटावरनं त्यांनी टीका केली. काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले ज्येष्ठ नेते उपमहापौर रमाकांत म्हात्रे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 8 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. चंद्रपुरात मंत्री नितेश राणेंनी गोड पाण्याच्या मासेमारीविषयी एका उच्चस्तरीय बैठकीला मार्गदर्शन केलं. तलावावरील अतिक्रमण, गाळ काढणे या संदर्भात प्राधान्यक्रम ठरवण्याचे निर्देश राणेंनी दिले. मंत्री नितेश राणे चंद्रपूर दौऱ्यावर काल होते. त्या दरम्यान चंद्रपूरचे दैवत असलेल्या माता महाकालीचे त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीनं नितेश राणेंचा सत्कार करण्यात आला.
महानुभाव पंथीयांची जेवढी ठिकाणं आहेत त्यांचा आम्ही विकास करू. अनेक ठिकाणी अतिक्रमणं आहेत ती काढायची आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा इंदापुरात भव्य नागरी सत्कार पार पडला. क्रीडा मंत्री दत्ता भरणे, वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. मुंबईसह शहरी भागात 2 महिन्यात बाईक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र बाईक टॅक्सीला पारंपरिक काळ्या पिवळ्या टॅक्सी रिक्षा चालकांनी विरोध केलाय. बाईक टॅक्सीमुळे रिक्षा टॅक्सी व्यवसायाला धोका निर्माण होऊ शकतो असं संघटनेचं म्हणणं आहे. आरटीई राज्यातील खासगी शाळांतील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जांसाठी 2 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आणि या मुदतीला तब्बल 3,03,329 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेत. राज्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे चिंतेचं वातावरण आहे. दररोज रुग्णसंख्येत 9 ते 10 रुग्णांची वाढ होतीये. तर दिलासादायक बाब म्हणजे जीबीएसमधनं बरे होत असलेल्या 38 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. काळा चौकीतल्या अभ्युदय नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेला वारंवार मुदतवाढ देऊन सुद्धा विकासकांनी पाठ फिरवली आहे. निविदेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे 6व्यांदा मुदतवाढ देण्याची वेळ आली आहे. आता 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवाशांनी पाठ फिरवलेल्या मोनोरेलला नवी उभारी देण्यासाठी आणखी 12 मोनोरेल ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. यापैकी 3 नवीन गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत, तर उर्वरित 7 गाड्या जूनपर्यंत येणार आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक आणखी सुरक्षित आणि गतिमान होणार आहे. एक्सप्रेसवेची देखभाल दुरुस्ती व्हावी, आधुनिक टोल व्यवस्था सक्षमपणे राबवली जावी, टोल संचलन योग्य रीतीनं व्हावं म्हणून MSRDCनं स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारात दिसून आला. नागपुरात 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 2,100 रुपयांनी वाढलेत, तर चांदीत प्रति किलो 2,600 रुपयांची वाढ झाली. समृद्धी महामार्गावरील 4 ठिकाणच्या टोलनाक्यावरील 200 कर्मचारी 4 दिवसांपासून संपावर गेलेत. त्यामुळे हे टोलनाके बंद आहेत. पगारवाढ द्यावी, रखडलेला पगार द्यावा, PF आणि ESICचा योग्य लाभ मिळायला पाहिजे, अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्यात. सोलापूर जिल्ह्यात आंबा लागवड क्षेत्र वाढत असतानाच पेरूला सुद्धा शेतकरी प्राधान्य देत असल्याचं दिसतंय. जिल्ह्यामध्ये आंब्यासोबतच पेरूची लागवड सुरू होऊन जिल्ह्यामध्ये 4,421 हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड तर 5,297 हेक्टर क्षेत्रावरती पेरू लागवड करत असल्याचं कृषी खात्याकडून सांगण्यात आलंय. जळगावच्या मुदबड तालुक्यात कापूस खरेदी केंद्र बंद पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला पडक्या भावात कापूस विकावा लागतोय. त्यामुळे मोठं नुकसान होतंय. क्विंटल मागे तब्बल 800 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय. जळगावात आरटीई कायद्यात 1ली ते 8वीसाठी 25% मोफत प्रवेशाची प्रक्रिया 14 डिसेंबरपासून सुरू झाली होती. रविवारी अर्जाची शेवटची मुदत होती. यासाठी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात 9,642 अर्ज प्राप्त झाले. यंदा जागांच्या तुलनेत तिपटीनं अर्ज आल्यामुळे शाळा निवडीसाठी चांगलीच चुरस आहे. जळगावच्या पाचोरा इथे रेल्वेच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जळगाव भुसावळ मार्गे धावणाऱ्या 4 रेल्वे 4 फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच मुंबईहून सुटणाऱ्या 3 रेल्वे उशिरानं धावणार आहेत. नागपुरात फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचे तीव्र चटके जाणवू लागले. गेल्या 24 तासात तापमानाची 34.6 अंशाची नोंद झाली. सरासरीपेक्षा 4.5 अंशांनी तापमानाचा पारा वाढलाय. रात्रीच्या तापमानात 1 अंशाची घट झाली.